केंद्रातील मोदी सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी देण्यात येत असलेल्या 54 योजनांचा सखोल आढावा घेण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे। आता याशिवाय नीती आयोगाकडून 260 केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा देखील सुरू झाला आहे। आता 314 योजनांचा फायदा नागरिकांना किती होतो आहे ते 31 मार्च 2026 पर्यंत समोर न आल्यास त्यापुढे ते चालू ठेवण्याची शिफारस केंद्र सरकार करणार नाही। यापैकी बहुतेक योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची नव्याने मंजुरी घ्यावी लागणार आहे असंही इथे आपल्याला दिसतंय। काय सविस्तर किती ज्या काही योजना आहेत सरकार फक्त योजना बंद करण्यासाठी बसलंय, शेतकऱ्यांना पैसे द्यायचे नाही, गोरगरिबांना पैसे द्यायचे नाही, तसंच यांच्या या सगळ्या गोष्टींमधनं वाटतंय आपल्याला काय सविस्तर जाणणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। बघा, जे काही बोगस लाभार्थी काढून टाकल्यानंतर त्यांनी आधीच 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत केल्याचा सरकारचा दावा आहे। यामुळे जी काही छाननी असणारी पुढे अशीच सुरू राहणार आहे आणि याच्यातनं जे काही बोगस लाभार्थी मग त्याच्यामध्ये सगळ्या योजना आहेत मित्रांनो, कुठल्या योजना आहेत तेही आपण जाणणार आहोत। कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली जी काही पीएम किसान आहे, गरीब लोकांसाठी ज्या काही योजना आहेत त्या जर यांनी बंद केल्या मग राहतं काय। आता सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे पाठवणे तसेच अधिक परिणाम मिळावा यासाठी अधिक योजनांना एकत्रीकरणावर भर दिला आहे। म्हणजे 4-5 योजनांना एकत्र करून एकत्रच पैसे त्यांना द्यायचे किंवा चारींचे मिळून सरासरी काहीतरी एक अमाऊंट द्यायची। याच्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, अन्न योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना देखील याच्यामध्ये बंद करण्याच्याच मार्गावर आहे असे आपल्याला इथे वाटते। राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी की मनरेगा आहे तिच्यात देखील कटरबंदी करणार आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी की मोठ्या प्रमाणात चालते तीही बंद करता की काय। आयुष्मान भारत, स्वच्छ भारत मिशन, स्मार्ट सिटी, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, राष्ट्रीय आरोग्य अभियान या सगळ्या योजनांवर आता एक कात्री लावणार असल्याचं आपल्याला इथं दिसते। आता आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्णपणे केंद्र सरकार निधी देत असल्याने 54 योजनांचे मूल्यांकन संबंधित मंत्रालय आणि विभागाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या थर्ड पार्टीकडनं केले जाणार, याचे एक ऑडिट होणार आहे आणि या ऑडिट नंतर लोकांकडनं मागणी असलेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनांवरही काही मर्यादा येणार आहेत। आता 260 केंद्र पुरस्कृत अंशतः निधी असलेल्या योजनांमध्ये मूल्यांकन निधी आयोगातील DEMO या सगळ्या गोष्टी होतील। आता 31 मार्च 2026 पूर्वी या योजनांचं मूल्यांकन होणार आणि कोणत्या योजना सुरू राहणार, कुठल्या बंद होणार हे आपल्याला इथे कळणार आहे। अर्थ मंत्रालयाच्या परिपत्रकात स्पष्ट असं म्हटलं आहे की योजनांची त्यांची निश्चित उद्दिष्ट साध्य करण्यात किती यश आले याच्यातनं हे समजणार आहे। जर त्यांनी हे सिद्ध केलं तरच त्या योजना पुढे चालू राहतील, अन्यथा या सगळ्या योजना बंद करण्यात येतील। कारण की सरकार त्या योजनांच्या नावाने पैसा घेतोय आणि तो पैसा जातो कुठे हा प्रश्न नीती आयोगाला पडला आणि ते नीती आयोग आता उत्तर मागते। जर ते उत्तर दिलं नाही तर सगळ्या योजना बंद होतील मित्रांनो। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, धन्यवाद।